चला जोडूया नाते आपुलकीचे आणि जोडू बंध प्रेमाचे. दोन टीम सज्ज आहेत. बिरसा फायटर्स या टीमनं टॉस जिंकून प्रथम शतरक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलं बॅटिंग करण्यासाठी. बिरसा फायटर्स बॅटिंग घेतलंय आणि टीचर 11 हा संघ शतरक्षण करतोय. मॅचला सुरुवात होते. 4 ओव्हरची मॅच. स्ट्राईक एंडला बॅटर्स 12 12th मॅन कोण आहे बॅटर्स? स्ट्राईक एंडला सोनू आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला वाक्सर आहेत आणि गोलंदाजी ट्रॅकवर बॉलर्स नेम्स राजेश. मॅचचा सुरुवात पहिला चेंडू आणि पहिला चेंडू या ठिकाणी येतोय डॉट. बघा बिरसा फायटर्स ऑफ साईडला चेंडूला कट केलं गेलंय. प्लेसमेंट पाहायला मिळते. सिंगल फक्त मिळणार. एका धावेनं अकाउंट ओपन झालंय. टीचर 11 या टीमच्या मात्र फाउंडेशनला या ठिकाणी सुरुवात झाली 1 या धावेनं. आमच्या सोबत या ठिकाणी घनश्याम जुडला गेलेला आहे कॉमेंटर बॉक्समध्ये. घनश्याम तुझं देखील हार्दिक स्वागत. चला प्लीज मैदानाच्या थोडंसं बाहेरून या. तुम्ही मॅच सुरू आहे, तुम्ही मैदानाच्या आतून येत आहेत. प्लीज ग्राउंडच्या थोडंसं बाहेरून या. बाउंड्री लाईनच्या सर थोडंसं बाहेरून चला ना. पुढे येऊन खेळायचं होतं. अगदी बॅट देखील हातातून त्या ठिकाणी निसटली गेली आणि यस काय घडले त्या ठिकाणी? बॅटर बाद आहे का सर? यस इज गॉन. पहिला धक्का बिरसा फायटर्स या टीमला. फलंदाज बाद होते त्या ठिकाणी मिस्टर वाक्सर. आउट. धन्यवाद. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता कशा पद्धतीने या चेंडूवरती बाद झाले. सध्या आपण बघतोय बॅटच्या वरच्या भागाला लागलेत आणि त्यामुळे इथून फलंदाजाला परतावा लागलाय. पहिल्या षटकातील तीन चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. भरत सर तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. एक गडी बाद झालाय. 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. सध्या तरी क्षेत्ररक्षण करणारा टीचर 11 चा संघ चांगली कामगिरी करतो या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. खूप चांगली कामगिरी आणि खरोखरच मला कौतुक वाटतंय कारण बिरसा फायटर्स एका देवाच्या नावानं या टीमचं नाव लिहिलं गेलंय. कारण भगवान बिरसा मुंडा एक महान मी म्हणेन स्वातंत्र्य सैनिक देखील होते. विसरता कामा नाहीये. 15 नोव्हेंबर 1875 आणि 9 जून जवळपास 1900चा तो काळ. एक महान भारतीय आदिवासी स्वातंत्र्य सैनिक, समाज सुधारक आणि उल्गन एक महान बंडचे नेते होते. लक्षात ठेवा बिरसा मुंडा भगवान हे नाव का दिलं गेलं, देवाचा दर्जा का दिला गेला मित्रांनो? कारण झारखंडमध्ये रांची येथील लह्यातू गावातून जन्मलेले बिरसा मुंडा यांनी ब्रिटिश राजवट ज्यावेळेस होती त्यावेळेस जमीनदारांचे जे शोषण करायचे ब्रिटिश लोक त्यांच्या विरुद्ध लढा पुकारला होता. मॅचच्या दिशेने जाऊया. धावत संख्या आपण फलकावर पाहतोय ती 1. हा नक्कीच सर, तुम्ही ज्या पद्धतीने उल्लेख केलाय आणि सध्या तुम्ही ज्या म्हटल्याप्रमाणे का खरोखर मॅचच्या दिशेने जातोय. कट केला नाही तर स्क्वेअर कट केलाय. चेंडू चाललाय सरळ डीप पॉइंटला. सीमारेखा पार. चौकार. धन्यवाद डीसे. सध्या आपण बघतोय चांगला फटका. गोलंदाजीची लाईन लेंथ जी होती ती कट केले आणि कटचा फटका आपण जर बघितलं गेलं तर 4 धावा. धावसंख्या 5 फलकावरती लागली जाते. बिरसा फायटर शेवटचा पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न पण बॅटच्या स्टिकरला लागलाय. गडी बाद झालाय. षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकातील 2 गडी बाद बिरसा फायटर संघ आपण सध्या बघतोय. तर 5 धावेवरती येणारे 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तोपर्यंत जाऊया डीजे कडे. ऐकू एक सुमधुर संगीत.
आणि ज्या पद्धतीने तुम्ही म्हणत होतं जरा संघाचं नाव बिरसा फायटर आहे, पण बिरसा मुंडा भगवंताचं तुम्ही ज्या पद्धतीने माहिती जे देत होते, अजूनही तुम्हाला विनंती असेल की अजूनही तुम्ही त्या त्या माहिती पुरवू शकता. क्या बात आहे. बघा खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर भगवान बिरसा मुंडा, जर आपण त्यांचं बाळपण पाहिलं तर 15 नोव्हेंबर 1875 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील सुगना मुंडा आणि आई कर्मी हातू हे गरीब होते. आणि खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर जर्मन शिक्षण स्कूलमध्ये जर्मन मिशन स्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतरही त्यांनी आपल्या आदिवासी संस्कृती आणि परंपरेला जिवंत ठेवलं. लक्षात ठेवा, बिरसा मुंडा भगवंतांच्या विषयी माहिती पुरवतो मित्रांनो. आणि सगळ्यात महत्वाचं काय तर मित्रांनो, अजूनही आपण पहिलं अंधश्रद्धेच्या मागे आपण अजूनही धावत आहोत. काही आता बड्या बड्या न्यूज तुम्ही न्यूजवर पाहत असाल कशा प्रकारे अंधश्रद्धेच्या आधी अगदी जवळ काही लोक गेलेले आहेत. आणि बिरसा मुंडा देवानं काय केलं मित्रांनो, अंधश्रद्धा मुक्त, दारू व्यसन मुक्त हे जीवन आदिवासी लोकांना कसं जगता येईल याच्या प्रयत्नात त्यांनी जीवन जगलं. हो, ऑफ साईडला चेंडूवर ड्राईव्ह केलं गेलं, मागे फिल्डर आहे, एक धाव मिळणार. एका धावेने धावत संख्या झाली आहे ती 6 धावा. नक्कीच तुम्ही ज्या पद्धतीने माहिती देता मैदानाच्या आतमध्येही जाणं तितकंच महत्वाचं आहे, कारण बिरसा फायटरचा संघ आता खेळतोय, त्यामुळे त्या नावाला जगणं गरजेचं आहे आणि त्या नावाचं मोठं नाव कसं करता येईल त्यासाठी खेळणं गरजेचं आहे. सध्या आपण बघतोय मिड विकेटला क्षेत्ररक्षक वैभव आले, चेंडूवरती एक धाव झाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स, फेकी खराब झालाय आणि तिथून फेकी खराब होत असताना आता लॉंग चेस आहे, पाठलाग सुरू झालाय. आता या चेंडूवरती नेमक्या धावा किती येतील तर धावा टोटल येतील 6 धावा. 6 धावा येतील या चेंडूवरती. खराब फिल्डिंग झालंय, कलेक्शन नाही झालंय, जिथे 2 होत्या तिथे बाल केल्यात 4 धावा आणि 4 धावेने संघ पोचलाय, 6 धावेने संघ पोचलाय तो म्हणजे 12 वरती. खराब क्षेत्ररक्षण, खराब थ्रो, ओव्हर थ्रो झालाय आणि ओव्हर थ्रोच्या स्वरूपात हा षटकार. बघा या ठिकाणी मोठा फटका न खेळता म्हणजे कधी कधी नशीब बळवंत असतं. क्रिकेटचा खेळ आहे, लक्षात ठेवा, चुका होत आहेत आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. कधी कधी अशा चुका घडतात ना की त्या चुका खास करून आपल्याला बॅकफुटला देखील घेऊन जातात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हो, यावेळेस अगदी फुलर लाईन चेंडू होता, समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न, दांडी गोल, क्लिंग बॉल, फलंदाज बाद, मिस्टर युवी आउट. DJ Rohit in the mix. विकेट पडले, क्लिंग बॉल, दांडी गोल, चुकी घडली होती, ओव्हर थ्रो झाला होता, त्यामुळे 6 धावा मोजाव्या लागल्या होत्या. मात्र त्या चुकीवर पांघरून घालण्याचं काम या विकेटने केलंय. काय चेंडू टाकला होता, अगदी खोळातील चेंडू टाकला गेला, खोळवरच्या टप्पा हाताळला गेला आणि तिथून मात्र अगदी वेध घेतला तो सरळ एसटीवर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अजय आला, यावेळेस ऑन साईडला मिस्टमिंग खेळलाय, फटका फसलाय, मात्र फिल्डर त्या ठिकाणी कोणताही नाहीये. मिड विकेटचे फिल्डर जात आहेत, चेंडूला उचलतायत, थ्रो देईपर्यंत या ठिकाणी 2 धावा या पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेनं संघाची धावत संख्या झाली आहे टीचर 11. बिरसा फायटर्स या टीमची धावत संख्या झाली आहे 14. नक्कीच, आणि ज्याच्या हातामध्ये खेळाडूच्या हातामध्ये चेंडू गेला होता ना, त्याने अगोदर जो थ्रो केला होता ना तेव्हा 6 आल्या होत्या, पण यावेळी स्वतःला कंट्रोल केलं त्याने, स्ट्राईक एंडवरती थ्रो नाही केला, त्यामुळे कंट्रोल ही खूप महत्वाची गोष्ट आहे. पण क्षेत्र निवडलंय पॉइंटचं, पुन्हा एकदा फक्त दिशा दिले, गतीचा केलाय वापर फलंदाजाचे आणि चेंडू गेलाय सीमारेखा पार, चौकार. थँक्यू. रिप्ले पाहू शकाल, ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू अगदी विथ द टो चेंडूला खेळले गेले. अंतिम क्षणी आपल्या बॅटचा फेस ओपन केला, खूप चांगला स्ट्रोक खेळला गेला, दर्जेदार फटका म्हणजे अप्पर कट देखील आपण याला म्हणू शकतोय. घनश्याम, जबरदस्त फटका, चौकार येतोय आणि या चौकारानं धावत संख्येचा आलेख वाढलाय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस समोरच्या दिशेनं
मात्र मागे प्रोडक्शन आहे. लॉंग ऑफला प्रोडक्शन आहे. सिंगल फक्त या ठिकाणी तुम्हाला मिळू शकेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तितकाच क्विकली थ्रो दिला गेलाय. एकदा वाढणार स्कोरबोर्डवर धावा झाल्या त्या 19. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 19 फलकावरती लागल्या गेल्यात. सध्या तरी आपण बघतोय डीजेला संधी देणार आहेत, पण महत्वाचं आहे 19 2 षटकांचा खेळ. बिरसा मुंडा फायटर्स आणि ज्या पद्धतीने तुम्ही माहिती देत होते बिरसा मुंडा भगवंताची, तर नक्कीच अजूनही जर काय माहिती असेल तर बरंच सर, कारण खूप महत्वाचं आहे ना. कारण बिरसा मुंडा भगवंताबद्दल जास्त माहिती नाही मिळत, पण त्याची माहिती आपल्या या स्पर्धेमाध्यमातून कशी पोहोचवता येईल म्हणून विनंती असेल. नक्कीच. चला चला मॅच स्टार्ट करा. बघा आपल्याला अजूनही 4 ते 5 मॅचेस खेळायचे आहेत. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा वेळ वाया घालू नका. आणि एक जर आणखीन माहिती पुरवायची गेली तर चिंचोटीला जर तुम्ही गेला असाल कधी, तर चिंचोटीच्या त्या नाक्यापासून ते जवळपास म्हणजे पायगाव खारबाव ते जवळ भिवंडीपर्यंत आपण बिरसा मुंडा भगवंताच्या भरपूर स्टॅच्यूज आपण त्या ठिकाणी पाहतोय. चला चला प्लीज घाई करा. नेक्स्ट मॅच यानंतरचा सामना असेल विरार 11 वर्सेस KW ग्लेडिएटर. जेवण आलंय का? जेवण आले. जे कोणी जेवायचं असेल जेवून घ्या. नेक्स्ट मॅच विरार 11 KW ग्लेडिएटर्स. आपण आला असाल तर प्लीज, जेवला असाल तर टॉस करून घ्या. गोलंदाज तयार. ओ काय नक्की खेळलं गेलंय. कदाचित असं वाटलं होतं की चेंडू डाऊन द लेग जाईल की काय, या कारणास्तव त्या ठिकाणी चेंडूला खेळण्याचा प्रयत्न बॅटरनं केला नाहीये. अगदी चेंडू आदळला गेला तो पॅडवर गोलंदाजाच्या. कुठल्याही धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला नाही. खूप चांगली गोलंदाजी. बघा जर आपण रनवे पाहिला घनश्याम, ते 10 ते 12 पावलांचा रनवे आहे. वेग अतिशय जबरदस्त आहे गोलंदाजाकडे. नक्कीच, आणि या खेळपट्टीला तशाच वेगाची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज म्हटलं होतं, या खेळपट्टीला तितकीच आवश्यकता आहे. आणि इथून बॅटला स्पर्श झालाय, फलंदाज बाद. वेगावरती स्वार व्हावा लागेल, कारण पहिल्या आतापर्यंत जर विचार केला तर षटक मार्गस्थ आहे, ते म्हणजे तिसरं षटक मार्गस्थ आहे. आणि पहिल्या 2 षटकांमध्ये तुम्ही धावा खर्च केल्यात, पण या षटकामध्ये तुम्हाला धावा रोखणं गरजेचं आहे. म्हणून वेगावरती स्वार व्हावं लागेल. अजयला परतावं लागते, ज्यांनी 7 धावा केल्या होत्या वैयक्तिक आणि संघाला नेऊन ठेवलं 19 वरती. तो फलंदाज बॅक टू डगआउटच्या दिशेने जात असताना आपण सध्या बघतोय. डीजे कडे जातोय. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा डीजे धुवून घेतोय आणि पुन्हा येतोय मैदानाच्या दिशेने. थँक्यू. स्मूथ लस्सी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सर. बघा तुम्हाला स्कोरबोर्ड वाढवणं गरजेचं आहे. एकदा तुम्ही विजय प्राप्त केलाय, दुसऱ्यांदा विजय प्राप्त केला, क्वालिफायच्या दिशेने तुमची वाट चालू होईल आणि त्या विजयीसाठी तुम्हाला धावत संख्या वाढवणार. क्लिंग बॉल्ट, दांडी 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 गोल. आणखीन एक विकेट. म्हणजे म्हणायचं गेलं तर मागचा जो बॅटर आउट झाला ना, त्याला अगदी कदाचित सांगून आला असेल, तू चल मैं आया. आउट. विकास बाद. लो चली मैं अपनी देवर की बारात लेके, लो चली लो चली. क्या बात आहे डीजे. म्हटलं ना की मागचा बॅटर जो बाद झाला, युवी बाद झाला, त्याला सांगून आला होता तू चल मैं आया. आणि आमच्या डीजेने देखील ओळखलंय, लोट चली मैं. हे बघा इथे पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं आहे. मी म्हटलं सुरुवातीला देखील म्हटलं होतं, स्कोरबोर्ड कमी आहे. जो धावफळक तुम्ही उभारत आहात, त्या धावफळकाला एक मोठ्या आकड्यामध्ये बदलण्याचा प्रयत्न तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. ऑन हॅट्रिकवर गोलंदाज. हो, बॅकफुटला जाऊन चेंडूला फक्त स्टॉप केलं गेलं. एक धाव इथे मिळणार. येस सर बोलिये. समर्थ कामगार संघटना. थँक्यू सुवर्णा मॅडम, सुवर्णा मॅम. थँक्यू समर्थ कामगार संघटना, धन्यवाद. आपण स्मूथ लस्सी या ठिकाणी प्रोव्हाइड केली आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये, त्याबद्दल सुवर्णा मॅम थँक्यू. फुल टॉस आहे. यावेळेस ताकद कमी लावली गेली. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करणं गरजेचं होतं, मात्र या ठिकाणी काही चेंडू काळ हवेत होता. पुन्हा एकदा सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं. 2 धावेनं धावसंख्या झाली ती
22-22. 22 धावा फलकावरती लागले गेले आहेत. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विश्वनाथ आपण सध्या बघतोय ज्याने 2 गडी बाद केले होते. 3 धावा खर्च केल्यात. महत्वाची गोलंदाजी केली कारण पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्या होत्या पण या षटकामध्ये पूर्णपणे रोखलंय संघ. आपण जर बघितलं गेलं तर बिरसा फायटर या संघाला कट करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय सध्या आपण बघितलं गेलं तर कव्हर रिजनच्या दिशेने 1 धाव इल्या चेंडूला आणि षटकाची झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. क्षेत्ररक्षण करणारा संघ टीचर 11चा संघ आता कुठेतरी कमबॅक करताना पाहायला भेटला जातोय. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बिरसा फायटर संघ 5 गडी बाद 23 धावेवरती रोखण्याचं काम केलं गेलंय. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. किमान 6 चेंडूंवरती 15 धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तर एक चांगली टोटल आपल्याला पाहायला भेटेल सेकंड इनिंग मध्ये. नक्कीच टोटल अच्छा हो तो बॅटल भी अच्छा बना सकते हैं आप. त्यासाठीच म्हटलं ना मी श्याम की धावफळक तुमचा तोकडा दिसतोय. या ठिकाणी तुम्हाला थोडंसं रिच व्हावं लागेल. तुम्हाला नक्की चार्ज व्हावं लागेल इतकंच म्हणू शकतोय. कारण सध्याच्या घडीला ज्याप्रमाणे उल्लेख केला 23 झाले 23 झालेत. इथून ज्याप्रमाणे आमच्या साथी समालोचकांना उल्लेख केला शेवटचे 6 चेंडू आहेत. शेवटचे 6 चेंडू आहेत. 5 विकेट आतापर्यंत गेले आहेत. बिरसा फायटर्स या टीमच्या या 6 चेंडूमध्ये 15चा उल्लेख केला खरोखरच. मात्र मी इतकंच म्हणणार घनश्याम भले 15 नको, भले 15 नको, इथून 10 जरी आले ना तर एक चांगला फाईट टोटल आपल्याला पाहायला मिळू शकेल. तोच प्रयत्न करावा लागेल कारण फायटर आहात आपण. बिरसा फायटर आहात. फाईट द्यावी लागेल, फाईट करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. आणि फाईट केल्याशिवाय कारण बघा क्षेत्र कोणतेही असतं ना कष्टाशिवाय पर्याय नाहीये. आणि त्या ठिकाणी तुमचे जर कष्ट प्रामाणिक असतील ना तर यशालाही पर्याय नसतो. त्याच्यामुळे कष्ट करा, मेहनत करा. शॉर्ट बॉल आहे, पूल खेळायचा होता, फटका प्रॉमिसिंग नाहीये. ज्या ठिकाणी फटका खेळायचा होता त्या ठिकाणी चेंडू जात नाही. चेंडू जातोय फ्लाइंग स्लीप रिझर्व मध्ये. एक धाव या ठिकाणी काढली गेली आहे. एका धावेनं धावसंख्या झाली ती 24. 24 फलकावरती लागले गेल्यात. वैभव आलेत गोलंदाजी मार्क वरती. शेवटचं षटक महत्वाचं षटक. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. फटका खेळण्याचा प्रयत्न पण मिसहिट झालाय. चेंडू सध्या आपण बघितलं गेलं तर खेळपट्टीवरती राहतोय. यष्टीरक्षकाले त्या चेंडूला फील करेपर्यंत एकच धाव मिळेल. आता सिंगल डबलने काय होणार नाही, मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल. शेवटचं षटक आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 25 फलकावरती लागले गेलेत. अगोदरचा आपण मॅच बघितला होता. 31 धावा 3 षटकामध्ये पूर्ण केल्या होत्या. फटका केलाय छान. क्षेत्ररक्षक सध्या कोणी नाही, पाठलाग होईल पण नशिबाची साथ. पण शेवटी बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू इकडून तिकडून उड्या मारतोय पण तिसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय मैदानाच्या आतमध्ये आणि 3 धावा या चेंडूवरती येत असताना सध्या आपण बघतोय. 1 शॉटचा इशारा येतोय. जी मेहनत केली गेली ती मात्र वाया गेली. 3 धावा काढल्या गेल्या होत्या, फक्त 2च धावा या ठिकाणी ऍड केल्या जातील. खूप चांगला फटका खेळला गेला होता. शॉर्ट ऑफ पुलचा फटका अगदी आपण पाहिलं तर नटराज मुद्रेमध्ये तो स्ट्रोक कन्वर्ट केला गेला. 2 धावा. या 2 धावेनं धावसंख्या झाली आहे ती तब्बल 27. 27 धावा. गोलंदाज तयार. आणखी एक चांगला फटका आहे. हुकचा फटका. मागे फिल्डर अगदी त्याच्या उंजळीत तो झेल. तो चेंडू पडला देखील होता मात्र कॅच ड्रॉप होतोय. फायनल एक बाउंड्री लाईनवर त्या ठिकाणी चेंडूला थांबवलं गेलं. 2 धाव मात्र या ठिकाणी थांबवता आल्या नाहीयेत. तिसऱ्याची हुलकावणी दिली होती मात्र 2 धावेवर समाधानी झाल्यात. 2 धावेने संघ पुढे सरकतोय. बिरसा फायटर पोहोचतोय तब्बल 29 या धावसंख्येवर. एक नोटीस केलं ना श्याम तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास 40, 45 या 50 वयोगटातील देखील काही खेळाडू तुला पाहायला मिळत आहेत. नक्कीच म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने उल्लेख केलाय त्या पद्धतीने 40-45 खेळाडू आपल्याला पाहायला भेटले जातात कारण शिक्षक आहेत त्यामुळे. पण स्विच हिट केलाय आता परफेक्ट केलाय. चेंडू चाललाय सीमारेखा पार. पॉइंटला आलाय. या चेंडूवरती चौकार. तुझको दिल दे दिया. धन्यवाद. आणि ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला ना का 40 आहेत, 40 प्लस आहेत, 38 असतील पण जोश आहे ना, जोश तो पाहायला भेटतोय कारण शेवटपर्यंत एफर्ट लावण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. आता रेस लागले. रेसमध्ये कोण जिंकेल? रेसमध्ये यष्टीरक्षक जिंकलेत आणि या चेंडूवरती गडी बाद झाल्यात. सध्या तरी आपण जर बघितलं गेलं तर शेवटचा चेंडू होता. त्या चेंडूवरती पहिल्या धावसंख्येसाठी पहिली धाव घेताना गडी बाद झालाय. 6 गडी बाद बिरसा फायटर संघ ठरलाय 24 चेंडूवरती आणि धावसंख्या बनवल्यात त्या 24 चेंडूमध्ये. आपण जर विचार केला तर
33-34 धावेचं आव्हान दिलं गेलंय. चेंडू असतील 24 आणि 24 चेंडू 34 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. संघ जर आपण बघितला गेला तर टीचर 11 या संघाला डीजे कडे जातोय, एक धून घेतोय आणि पुन्हा येतोय तुमच्या दिशेने. चला KW ग्लॅडिएटर्स आणि यस विरार 11 आणि KW ग्लॅडिएटर्स प्लीज टॉस करण्यासाठी या दोन्ही टीम कॅप्टन आणि टॉस बॉक्स मध्ये असतील आमचे साथी समालोचक श्याम. धन्यवाद भरतराव सर. चला आपण नेक्स्ट मॅचच्या दिशेने जाणार आहेत. नेक्स्ट टॉस करणार आहेत. संघ आहे के वेस्ट वर्सेस विरार 11. चला विनंती असेल दोन्ही संघनायक आपण या आपला केला जाईल टॉस. मी विनंती करेन आमच्या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय चला संजय सर आपल्याला विनंती असेल आपण या. सध्या आपण बघतोय मॅच क्रमांक 9 आहे. सेकंड फेरीतील हे संघ आपण सध्या बघतोय. चला कर्णधार या के वेस्ट वर्सेस विरार 11 या दोन संघामध्ये आपण सध्या मॅच पाहणार आहेत. चला बॅटर ही मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. आपण टॉसही केला जाईल. संजय सरांच्या हस्ते हा टॉस केला जातोय सध्या आपण बघतोय. चला चला उडवा. कोण म्हणतंय? हा ही ट्रिक भारी आहे. चला विरार 11 कॉल देणार. हेड म्हटलं होतं, हेड आलंय. नाणेफेकीचं कौल जिंकलंय. डिसिजन काय? आम्ही बॉलिंग करणार. नक्कीच 4 षटकांचा हा मॅच आहे. सध्या बॅट्समन आतमध्ये गेला नाही. थोडी आपण चर्चा करू. बॉलिंग करताना किती धाव संख्येपर्यंत रोखणार? आता समोरची टीम माझा मित्रच आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे आम्ही जास्तीत जास्त त्यांना 35 धावात रोखलं तर आम्ही चेस करू शकतो. गोलंदाज कोण असतील की ह्या धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? गोलंदाज आमच्याकडे 2 आहे, पांडू आणि शिवा, जे ओपनर गोलंदाजी करतील. चारही गोलंदाज चांगलेच आहे, मनोहर आणि आपला शिंदे. तर नक्कीच समीकरण चांगलं असणार आमचं. ही क्रिकेटची स्पर्धा खेळता या पुरापाड्याच्या मैदानावरती आपण जर बघितलं गेलं तर आपण स्वतः आयोजक आहेत. अशा स्पर्धा वर्षातून एकदा व्हायला पाहिजे की मग 2 महिन्यातून का 3 महिन्यातून व्हायला पाहिजे? नाही, ॲक्च्युली आम्हाला आमच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेचे जेवढे आता टीम आलेले आहे, तर जवळपास आमचं वर्षभरात शेड्यूल असतं. आफ्टर दिवाळी व्हॅकेशन नंतर आमच्या टिटवाळा असो, कल्याण असो किंवा मानसरोवर असो, इकडे वेगळे वेगळे मॅचेस शिक्षकांसाठी असत्या, फक्त बृहन्मुंबई महानगरपालिका. त्याच्यामुळे हे 2दा-3दा आयोजन करणं सोपं नाही. वर्षातून एकदा असेल, स्ट्रेसफुली आम्ही ते खेळू शकतो. खूप सारे धन्यवाद. खूप साऱ्या तुम्हाला शुभेच्छा असतील तुमच्या वाटचालीसाठी. बॅटिंग आलंय. समोरच्या संघाने सांगितले की 30 ते 35 धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. या मैदानाने 50 धावाही बघितल्या आहेत. त्यामुळे तुम्ही कितपर्यंत मजल मारा? सर समोरचा संघ खूप तुल्यबळ आहे, तर त्या संघासाठी आमचा एक टार्गेट असेल की 45-50. जर एवढं आम्ही केलं तर आम्ही नक्की जिंकू सर.
ठीक आहे, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. मॅचेस सुरू झाल्या त्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आमच्या कम्युनिटी स्टुडिओमध्ये जोडले गेलेत क्रिकेट एक्सपर्ट्स आमचे मार्गदर्शक तुकाराम मंगेला सर आणि भरत राऊत सर यांचा आवाज. थँक्यू, धन्यवाद घनश्याम. 34 34चं टार्गेट सेट केलंय बिरसा फायटर्स या टीमनं. टीचर 11 या टीमच्या समोर. चला बॅटर्स नेम. टीचर 11 12th मॅन पाठवून द्या प्लीज. स्ट्राईकला राकेश, नॉन स्ट्राईकला राकेश आहे. पहिला चेंडू ऑफ साईडला, चेंडूला कट केलं गेलं. तितका वेगानं थ्रो आला नाहीये. वेगानं थ्रो जर कदाचित आला असता तर या ठिकाणी नक्कीच रनआउटची संधी दाट होती. मात्र सिंगल चिकीत सिंगल क्विकली सिंगल या ठिकाणी कंप्लीट केला गेला. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन सुरुवात झालंय. संजयच्या बॅटमधून सिंगल काढला गेलाय. टीचर 11 या टीमच्या स्कोरबोर्डची सुरुवात 1 या धावेनं. धन्यवाद. हा महत्वाचा मॅच आहे आणि महत्वाच्या सामन्यामध्ये आता एक आपण क्वार्टर फायनल वरनं सेमीफायनल वरती जाणार आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक सामना महत्वाचा आहे. आणि आता 34 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने होते बघूया. टॉप ऑफ द बॅट लागलाय, बॅटच्या कडेवरती लागलाय. फिल्डर येतोय चेंडूच्या खाली, त्यानं टिपला झेल. वेल 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 टिपला गेलाय झेल. फलंदाजाचा संपलाय खेळ. बाद. फलंदाजाचा संपलाय खेळ. बघा अशाच प्रकारे तुम्हाला काम करावं लागेल. टोटल छोटं आहे, टोटल इतकंही मोठं नाहीये. आणि म्हणतात ना छोटा टोटल अच्छा बॅटल. या ठिकाणी तुम्ही सक्सेस झालायत कारण सुरुवातीचे जर आपण 2 चेंडूंचा खेळ पाहिला तर त्याच्यामध्ये 1 धाव 1 सफलता प्राप्त केली आहे. या धावसंख्येला तुम्हाला डिफेन्स करायचं असेल तर तुम्हाला या मॅन्डेटरी पॉवरमध्ये कमीत कमी धावा आणि या धावसंख्येला चेस करायचं असेल ना टीचर 11 तर या मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पॉवरफुल फायदा तुम्हाला उचलावा लागेल. न्यू बॅटर कोण आलेत? वैभव. क्या बात आहे, नावच सर्वश्रेष्ठ आहे. मात्र तितकीच चांगली गोलंदाजी. जितू बघा नावात जीत आहे, नावात जीत आहे. तो गोलंदाजी ट्रॅकवर आहे. यावेळेस इनफिल्डच्या वरून मात्र वाडिश लॉंग ऑनला प्रोडक्शन आहे. फिल्डर आहे, वेगानं चेंडूर आलाय. तितक्याच वेगानं त्याने थ्रो देखील दिलाय. या चेंडूवर फक्त सिंगल 1 धाव. पहिलं षटक सुरू आहे. धावसंख्या आहे टीचर 11 या टीमची 2 बाद 1 बाद 2 धावा. 1 बाद 2 धावा धावफलकावरती. आणि जसं तुम्ही उल्लेख केला बाबा, गोलंदाजचं नाव काय? जेतू. आणि त्याने टीमला सांगितलंय जर चांगली गोलंदाजी केली, चांगली तुम्ही फिल्डिंगची साथ दिली तर भावांनो आपणच जिंकू. आणि जितूने तेच सांगितले, तुम्ही जर साथ दिली तर आपणच जिंकू. आपण जिंकणार आहेत. आत आलेला चेंडू, आत आलेला फिल्डिंग केलंय. धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. छोटा टोटल, बिल्कुल आपने सही कहा था, छोटा टोटल है लेकिन बैटल बड़ा हो सकता है जर बरोबर वेल लाईन अँड लेंथ गोलंदाजी केली, अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी हाताळली तर हा टोटल देखील मोठा होऊ शकतो या सामन्यामध्ये. नक्कीच सर, यात काही शंका नाही. मात्र तुम्हाला ज्याप्रमाणे आपण म्हटलं की एक चांगली लाईन आणि लेंथ, टोटल छोटं असताना त्यावेळेस गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्यावर दबाव थोडा जास्त असतो. कारण त्या ठिकाणी तुमचं पर्सेंटेज त्या ठिकाणी वाढणं गरजेचं आहे. मिसफील्ड झाली होती, बॅकअप आहे, 1च धाव मिळणार. इथून तुमच्याकडून अपेक्षा वाढत आहेत. ज्यावेळेस टोटल छोटं असतं त्यावेळेस त्या फिल्डर म्हणा, गोलंदाज म्हणा, त्यांच्याकडून अपेक्षा वाढत आहेत. सिंगल 1 न धावसंख्या होते ती म्हणजे 4 धावा धावफलकावरती. आणि और एक अच्छे गेंदबाज का साथी होता है ना, अच्छा दोस्त वो फील्डर होता है. जर फील्डर ने साथ दिली ना भाई, मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा, तसा कदाचित मॅच होऊ शकतो. फिल्डरला म्हणजे बॉलरला फिल्डरची साथ मिळणं आवश्यक आहे. तसा 2 बॅट्समन आहेत, 2 फलंदाज आहे, त्यांना देखील एकमेकांची साथ लाभणं आवश्यक आहे. 34 धावांचा पाठलाग टीम करते. त्याच वेळेला फायटर आहेत, फायटिंग करतात. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू ऑन द टोस, गॅप शोधण्याचा प्रयत्न, कव्हर पॉइंटला फील्ड केले गेले. 1 धावे चेंडूवरती पूर्ण, स्कोर धावून पोहोचलाय तो 5. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा धावफलकावरती 5. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहेत, 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. 18 मध्ये करायचे त्या 29, 29 धावा. 18.
थँक्यू. जेव्हा पहिल्या षटकाचा खेळ संपला होता ना भारत, त्यावेळेला कंपॅरिझन दाखवलं जात आहे की त्या साईडला 2 गडी बाद 5 होते, या साईडला 1 गडी बाद 5 आहे. म्हणजे 5 धावा आहेतच, पण हा मॅच पण तसा हायफाय वाला आहे. हायफाय वाला हाय क्वालिटी वाला मॅच आहे. कारण हा अगदी सेमीफायनल मध्ये त्या टॉप 4 मध्ये जाणार, टॉप 4 मध्ये जाणारा हा मॅच आहे. आणि ज्यावेळेला टॉप 4 मध्ये जायचं ना, त्यावेळेला टॉप क्लास खेळायचं. आणि फक्त टॉप क्लास नाही तर नॉन स्टॉप खेळायचं आहे या मैदानावरती. नक्कीच, कारण एक एक मॅच जिंकून आपण वर आलात, एक मॅच जिंकून आपण वर आलात आणि इथून संधी गमवायची नाही, इथून लढायचं आहे. एक ती सिरियल आली होती ना, त्या सिरियलचं एक ब्रीद वाक्य होतं, रडायचं नाही लढायचं आहे. तेच म्हणत की इथून लढायचं आहे. मात्र मॅच प्लीज थोडीशी स्लो चाललंय. विनंती करतोय की वेग थोडासा वाढवा, वेळेचं भान ठेवा. नंदू येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. हो, समोरच्या दिशेने चांगला फटके आहे, मात्र मागे प्रोडक्शन आहे, फिल्डर आहे, मिस फील्ड झाले अजय कडून. चेंडूवर अगदी योग्य गेले होते, मात्र चेंडू फील्ड करताना त्यांच्या हातातून चेंडू निसटला गेला आणि याचा फायदा मात्र बॅटरनं उचलला गेला. या चेंडूवर 2 धावा, 2 धावेने धावसंख्या झाली ती 7. 7 धावा धावल कवडे. अशा वेळेला चुका होणं याचा अर्थ 2 गोष्टी आहेत. तुम्ही प्रतिस्पर्ध्याचा आत्मविश्वास वाढवणार, त्याला मदत करणार, त्याला सहाय्य करणार. फिल्डिंग महत्वाची आहे. क्रॉस बॅटर फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मेडुकेटच्या क्षेत्ररक्षकाला चकून जातं. चेंडू लॉंग ऑफ, वाईडिश लॉंग ऑफला अजय पोहोचतील, पण आता चेंडूनं त्यांचा पाठलाग केलाय. याच्या अगोदर अजय यांच्या हातून मिस्टेक झाली होती, चूक झाली होती. 2 धावा त्यावेळेला आल्या होत्या, आताही 2 धावा धावलकावर दिल्यात. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 9. कधी कधी काय होतं सर की एखाद्याच्या पाठी चेंडू लागला ना की त्याच्या पाठून चेंडू लागून ठेवतो. सध्याच्या घडीला अजयच्याच अगदी पाठी चेंडू लागलाय. गोलंदाज तयार. ओच यावेळेस खराब लाईन पाहायला मिळते. पंच वळतायत, व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च करत. टोटल उतना बड़ा नहीं है आपके पास, बैंक बैलेंस उतना बड़ा नहीं है जो आप चाहे जहाँ खर्च कर सकते हैं. बैंक बैलेंस टोटल कम है, सोच समझ के आपको खर्चा करना पड़ेगा. नक्कीच. जसा आता 31 तारीख झाली, 25 तारखेनंतर पगार व्हायचा दिवस 10 तारीख असतो. त्याच्या अगोदर जी गृहिणींची कसरत असते ना घरी, त्या तुटपुंच्या पगारामध्ये भागवायचं असतं. आकोट्यापायचा चेंडू पूल केलाय, चेंडू चाललाय लॉंग लेग सीमारेषा पार. या चेंडूवरती आला मच निडेड, पाहिजे होता तेव्हा चौकार. योग्य वेळी ठोकलेला चौकार आहे, कारण धावसंख्या त्या ठिकाणी धीमी झाली होती आणि धावसंख्येला वेग देणं गरजेचं आहे. अन्यथा नाहीतर मात्र येणाऱ्या काही चेंडूमध्ये मात्र जो स्कोरबोर्ड आहे तो मोठा पाहायला मिळू शकला असता. आता खऱ्या अर्थानं योग्य लाईन आणि लेंथवर, योग्य ट्रॅकवर ही गाडी आले. टीचर 11 या टीमची धावसंख्या 14 झाल्या. षटक सुरू आहे ते दुसरं. चर्चा केली जात आहे गोलंदाजासोबत की कशा प्रकारे त्याला गोलंदाजी करायची आहे, कारण इथे थोडेसे एक्स्ट्रा धावा खर्च केलेत गोलंदाजानं. यावेळेस समोरच्या दिशेनं फटका हवेत खेळला गेलाय. वाडिश लॉंग ऑफ डीप वरून फिल्डर येतोय वेगानं, थ्रो देतोय नॉन स्ट्राईक एंडला. तत्पूर्वी पुन्हा एकदा या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही बॅटर्स मध्ये पाहायला मिळते, संजय आणि वैभव. 2 धावा, 2 धावेने धावसंख्या झाली ती 16. 16 धावा धावल की अजूनही 18 करायचे आहेत. 34 धावांचा पाठलाग करतोय टीचरचा संघ आणि त्याच्यामध्ये एक एक चेंडू महत्वाचा आहे. अजून एक फटका खेळले हवेत. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली लॉंग ऑफला, त्यानं टिपलाय झेल. महत्वाच्या क्षणी आलाय विकेट, आलाय वार, केलाय पलटवार, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. विकेट आले. मगाशी आपण पाहिलं तर चौकार आला होता, आता विकेट आले. म्हणजे खेळ हा नक्कीच रंगणार आहे, यात काही शंका नाहीये. सगळं काही पाहायला मिळते. क्लायमॅक्स ह्या मॅचचा कसा होईल सगळं पाहिलं आपण. धावसंख्या पाहिली ती म्हणजे तब्बल 16 धावा या फळकावर आल्यात. षटक आतापर्यंत दुसरं सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 18 धावांची अजूनही गरज आहे. भारत 1 मिनिटासाठी थांबेल, कारण मुंबई सुपर किंग संघाचा सन्मान केला जातोय. आज या स्पर्धेमध्ये सहभागी झाले त्याबद्दल त्यांचा सन्मान हा व्यासपीठावरती केला जातोय. आयोजक कमिटीच्या वतीनं हा सन्मान
मुंबई सुपर किंग या संघाचा केला जातोय. चला फलंदाचं नाव कळत नाहीये. बॅटर एक वैभव आहेत आणि एक आहेत मंगेश. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा फळकावर आहेत त्या फक्त आणि फक्त 16 धावा. येणारे चेंडू शिल्लक आहेत त्या 12 आणि 12 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत त्या 18 धावा. 12 मध्ये 18 आहेत. आव्हान तितकंही मोठं नाहीये, लक्षात ठेवा. इथून पर ओव्हरचा विचार केला रिक्वायर्ड रन रेट 9च्या घरामध्ये आहे. 9 धावा पर ओव्हर मध्ये करायचे. मात्र त्या ठिकाणी काय करायचंय बिरसा फायटर्स या टीमला या 9 धावा पर ओव्हर मध्ये काढण्यासाठी तुम्हाला थांबवायचे आहेत. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. बॉलर्स नेम्स नामदेव सर आलेत गोलंदाजी ट्रॅकवर आणि ते देखील लक्षात ठेवा. बिरसा मुंडा म्हणायचं गेलं तर आदिवासी समाजाचे एक सर्वात मोठे योद्धा होते. ज्याप्रमाणे ते आदिवासी समाजाच्या स्वातंत्र्य होण्यासाठी लढले त्याप्रमाणे या ठिकाणी नक्कीच या बिरसा फायटरला मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल. चला वेळ जातोय, प्लीज वेळ जास्त जातोय, या गोष्टीकडे लक्ष द्या. शॉर्ट बॉल आहे. फटका तितकासा प्रॉमिसिंग नाहीये. थोडंसं वेगानं बीट केलं बॅटरला इतकंच म्हणणार, कारण हा पूल खेळायचा होता. मात्र हा चेंडू आलाय तो जवळपास वाडिश लॉंग ऑनच्या आसपास. एक धाव या ठिकाणी काढली गेली. एका धावेने धावसंख्या झाली ती 17 धावा झाल्यात. अजून 17 धावा करायच्या. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहेत आणि त्यावेळेला जर पाहिलं तर नवीन फलंदाज होत तो देखील मैदानावरती आला. एका गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला बिरसा मुंडा यांचा, फायटिंग स्पिरिट. अगदी लढण्याची वृत्ती तुम्हाला दाखवावी लागणार आहे. एक झुंजार वृत्ती. आणि एक गोष्टी उल्लेख तुम्ही जसा केला की बाबा इथे लढायचं आहे, लढायचं नाहीये आणि तेच काम करायचंय. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता खेळला आहे. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करणं. 2 धावांनी धावफलकामध्ये होईल वाढ. स्कोर जाऊन पोहोचेल तो 19 धावा धावफलकावरती आहेत. 15 धावांची आवश्यकता. टॉप 4 मध्ये जाण्याची ही लढाई आहे. एका बाजूला पाहिलं तर बिरसा फायटर, दुसऱ्या बाजूला टीचरचा संघ मैदानावरती खेळतोय. कारण यानंतर आपण हळूहळू जातोय त्या सेमीफायनलच्या दिशेनं. गोलंदाज तयार. आडव्या बॅटनं खेळायचं होतं. चेंडू खाली बसतोय. समोर हाताळला गेलाय. यावेळेस नक्कीच जबरदस्त सामना सुरू आहे. डॉट बॉल देखील येत आहे, धावा देखील येत आहेत. कदाचित हा मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणार. चला पण शेवट कोण करणार तेही पाहणं गरजेचं आहे. शेवटच्या बॉलवरती जाणार. शेवट कोणाचा गोड होणार. अंत भला तो सब भला, लेकिन अंत किसका भला होगा. कारण भलाला उलट केलं तर लाभ होतो. भाई कर भला तो हो भला. किसका भला करोगे ना तर आपका भी लाभ होगा. कारण भलाचा उलटा लाभ होतोय. उलटा पुलटावाला क्रिकेटचा खेळ. अजूनही आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत. ते 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. शॉर्ट बॉल आहे. लेट कटचा फटका, अप्पर कटचा फटका कन्वर्ट केला गेला. हो, थर्डमॅनच्या दिशेने शतरक्षक तर वेगाने आला होता. मात्र पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू फील्ड होणं गरजेचं होतं. पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू फील्ड झाला नाही, निसटला त्यातून. जो वेळ गेला त्या वेळेच्या कालावधीमध्ये क्विकली सिंगलला कन्वर्ट केला गेला 2 धावेमध्ये. प्रत्येक धाव महत्वाची आहे, प्रत्येक धाव वाचवायची आहे. मात्र या ठिकाणी धावा तुम्ही खर्च करतायत. 2 धावाला धावसंख्या झाली ती 22. 7 चेंडूचा खेळ आहे. 12 धावांची आवश्यकता. 7-12ची आवश्यकता आहे. 7-12 कोरा करा असं प्रत्येक जण सांगतात. तसा आता हा 7-12 कोणाच्या नावावरती आहे. पायावरचा चेंडू आता फ्लिक केला. चेंडू चाललाय उडी. हो ही चूक नाहीये. मराठीमध्ये भरपूर शब्द आहेत, शिक्षक आहेत. ही चूक नाहीये, ही घोड चूक आहे. ही घोड चूक आहे. यावेळेला केलेली ही घोड चूक आहे. चेंडू बॉल लाईनच्या बाहेर. चौकार. उड़ी उड़ी जाए दिल की पतंग देखो उड़ी जाए. तेरा मेरा साझा और मेरा दिल है पतंग और तेरी नजर माझा माझे थँक्यू. बिलकुल जिक्र किया था भारत जी. हा पतंग का आता असा वारा येतो ना त्यावेळेला पतंग पण उडतो, कागद पण उडतो. पण दोन्हीमध्ये फरक आहे.
दोन्ही मध्ये फरक आहे. कागज अपने किस्मत से उड़ता है तो पतंग अपनी काबिलियत पे. 6 मध्ये 8 करायचे आहेत. 6 चेंडूचा खेळ 8 धावांची आवश्यकता आहे. कागज अपने किस्मत से उड़ता है तो पतंग अपने काबिलियत पे. आपकी किस्मत साथ दे या ना दे, आपकी काबिलियत जरूर साथ देगी. 3 इडियट चित्रपटामध्ये शेवटचा सीन आहे. बाबा रणछोडदास कहते भाई कामयाब नहीं काबिल बनो, कामयाबी आपके पीछे आएगी आएगी, इसलिए कामयाब नहीं काबिल बनो. आता बघूया 6 मध्ये 8 करायचे आहेत. कोण जिंकणार, बिरसा फायटर का टीचरचा संघ? ऑल इज वेल. मॅच बनेल. 6 मध्ये 8 बनवायचे, 6 मध्ये 8 बनवायचे. ऑल इज वेल. दोन्ही टीममध्ये ते सुरू असेल. ऑल इज वेल, ऑल इज वेल. काहीतरी चांगलं घडू द्या, काहीतरी चांगलं घडू द्या. मात्र हे चांगलं कुणाच्या बाजूनं? बिरसा फायटरच्या बाजूनं की टीचर 11 या टीमच्या बाजूनं? चला वेळ बघा, जास्त वेळ घेता तुम्ही टीचर 11 संघ आणि बिरसा फायटर्स. प्लीज थोडासा वेळ आपण जास्त खर्च करता. यानंतर आपल्याला बऱ्याचशा मॅचेस खेळवायचे आणि आपल्याकडे फ्लड लाईट अवेलेबल नाहीये. बॅकफुटला गेले होते. सिंगल थोडंसं अवघड आहे, मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. फेकी देखील तितकी चांगली. कुठेतरी एसटी खास करून गोलंदाज कमी पडले गेले. गुड फिल्डिंग, मात्र अगदी क्विकली या ठिकाणी सिंगल पूर्ण केला गेला. 1 धावेने संघ पुढे सरकणार. धाव संख्या झाले 27. चेंडू शिल्लक आहे ते 5. 5 मध्ये बनवायचे आहेत त्या 7. कोण देणार कुणाची साथ? धावा करायची आहेत त्या 7. गोलंदाज तयार. आडव्या बॅटनं ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळायचं होतं. यावेळेस देखील अगदी बॅट मी तर म्हणेन त्या ठिकाणी खेळपट्टीवर लॉक झाली. या कारणाचा जो फटका एक्झिक्यूट करायचा होता त्या ठिकाणी तो खेळता आला नाहीये. मात्र सिंगल मिळणार इथे देखील. प्रत्येक चेंडूवर सिंगल येतोय. मॅच अगदी जवळ येत चालली आहे. आता करायच्या त्या 6 धावा. चेंडू शिल्लक आहे ते 4. 4 मध्ये 6 करायचे आहे. 4-6 60-40चा मॅच आहे. असाही जमाना 60-40 वाला आहे. समोरच्या दिशेने चेंडू लॉंग ऑनला चेंडू चाललाय. जोपर्यंत वेगाने चेंडू पर्यंत पोहोचल्या, थ्रो आलाय. थ्रो येईपर्यंत 2 धावा. धावा धाव धावा धाव भाग मिल्का भाग वाला खेळ मैदानावरती आहे. धावा धाव चालले, पळापळ चालले. 3 मध्ये करायचे आहेत आता 4. 3 मध्ये 4. कोण करणार वार? येणार पलटवार. 3 मध्ये 4. वार पलटवार, वार पलटवार हे क्रिकेटमध्ये पाहायलाच मिळतील. धावा करायच्या आहेत 4 धावा. चेंडू शिल्लक आहे 3. इथे जवळजवळ विचार केला ना, एखादा डॉट बॉल, एखादी विकेट आणखीन या मॅचला रंगत येणार. मात्र त्या ठिकाणी हाच विचार सुरू असेल. नाही, आम्हाला प्रत्येक चेंडू मिडल करायचा आहे. प्रत्येक चेंडूवर आम्हाला धावा काढायच्या आहेत. धावा कशा येऊ द्या, धावा येणं गरजेचे आहेत. थांबल्यात. आणि मॅच जसा मी म्हणलं होतं बाबा 60-40 वाला आता 50-50 वाला आलाय का? त्या 50-50 बिस्किटासारखा. नाही तर बाबा तो क्रॅक जॅक वाला. कोणासाठी खट्टा, कोणासाठी मिठा. 3 मध्ये करायचे आहेत 4. मी तर म्हणेन क्रॅकजॅक आहे. बॅकफुटला गेल्या चेंडूला ऑफ साइडला ड्राईव्ह केले गेले. मिसफील्ड झाले. 1-2 तर वेगानं पूर्ण केले. धडपण आहे, टेन्शन आहे, दबाव आहे. दबाव अक्षरशः त्या ठिकाणी प्रत्येक फिल्डरवर दबाव दिसतोय. सिंगल आलाय. मॅच अजूनही जवळ गेले आहे. मॅच अजूनही क्लोज झाले आहे. चेंडू शिल्लक आहे 2. धावा करायच्या आहेत त्या 3. चेंडू शिल्लक आहे 2. चर्चा चालले जिंकणार कोण? 3. जसं तुम्ही UPI पेमेंट करता ना ज्यावेळेला, त्यावेळेला पिन टाकावा लागतो, नाही तर पेमेंट होत नाही, डिक्लेन होतं. तसं आता 3 आहेत. बरोबर तुम्हाला तो पिन नंबर बरोबर टाकायचा आहे. जर बरोबर नाही टाकला तर पेमेंट होणार नाहीये, डिक्लेन होणार. 2 मध्ये 3 करायचे आहेत. 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता. रंगलेला असा सामना. कोलवाट्याचा चेंडू होता, समोरच्या दिशेने केलाय. चेंडू चाललाय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव घेताना विकेट. दुसरी धाव घेताना विकेट दिलाय. आता कहाणी आले बघूया. ज्यावेळेला 2 मित्र जातात चायनीज वरती सर्वात मेन ऑर्डर असते 1/2. आता ही 1/2 वाली ऑर्डर आहे. 1 चेंडू धावा करायच्या 2. डीजे मास्टर जिंकणार कोण? 1 मध्ये 2. परत मी तुमच्या दिशेने येतोय. काही जण या साईडला उजव्या बाजूला आहेत ना, ते सांगतात टीचरचा संघ जिंकणार. डाव्या बाजूला सांगतात का बिरसा फायटर जिंकणार. मधले बाबा वाट बघतात का कोण जिंकणार.
आधे इधर जाओ आधे उधर जाओ, बाकी हमारे साथ में रहो. एक बॉल 2. एक चेंडू 2 धावा. शेवटी क्रिकेट विजय हा क्रिकेटचा डोनर. मात्र जो चांगला खेळणार तो जिंकणार, असे देखील काही सांगतायत. काय मॅच आहे. मी म्हटलं ना की बघा, छोटा टोटल अच्छा बैटल, छोटा टोटल अच्छा बैटल हमेशा हमेशा इस टेनिस बॉल क्रिकेट में देखा है. इस बार भी वही मैच. थोडंसं टेन्शन आहे, दबाव आहे, दडपण आहे. शतरक्षण देखील क्लोज केलं जाते. शेवटचा चेंडू असेल, धावा करायचे 2, कंपल्सरी चेसिंग. ओ मिस टायमिंग स्ट्रोक आहे, मिस टायमिंग स्ट्रोक. फटका फसलाय. ओ युवी न कॅच पकडलाय. युवी न मॅच जिंकवलंय. बिरसा फायटर विन. यायला रे लडकी मस्त मस्त तू आईला रे, ए यायला रे लडकी मस्त मस्त तू आईला रे, फिर से बोल जरा जो तू बोला रे. देख के तुझको दिल आई ग डोला रे. वाले भाई बिलकुल आहे. आई ग, शेवटला मॅच जिवारी लागलाय, अगदी जिवारी लागलाय. कारण जवळ आले आणि थोडेसे कोसळले. त्याच करता म्हटलं ना, किसी समुद्र में या नाव में नदी में जब नाव डूबती है ना, तो बीच में नहीं डूबती, किनारे पे डूबती है. मैच 3 बॉल 4 होता.